नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला अनोखी अशी रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे। बघा ही रानभाजी केना आहे। हे बघा 2 मूठ जवळपास ही भाजी आहे। हे बघा ही भाजी आता छान धुवून झालेली आहे आणि याला मी आता छान बारीक चिरून बघा एवढ्या मुठकुड्यासाठी मी 6 ते 7 ओली मिरची घेतलेली आहे। एवढं आलं घेतलं आणि एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि पाव चमचा जिरे, याला मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आणि हे बघा 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। यामध्ये मी हे ओली मिरची, जिरे आणि आल्याची पेस्ट टाकत आहे। यामध्ये मी थोडा ओवा आणि तीळ टाकत आहे। 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अजून अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घालत आहे। याला मी आता छान मिक्स करून घेणार आहे। सुरुवातीला मी आता या ओल्या भाजीनेच मिक्स करते आणि मग थोडं हळूहळू पाणी घालून याचा मी गोळा बनवून घेते। हे बघा आता या चाळणीला मी तेल लावून घेत आहे थोडं। गंजामध्ये मी इथं 1.5 लोटा पाणी घेतलेलं आहे आणि ते छान आता उकळलेलं आहे। आणि यावर मी आता ही तेल लावलेली चाळणी ठेवत आहे आणि यामध्ये मी हे मुठकुडे ठेवणार आहे। मी हे जास्त जाड बनवले नाही, त्यामुळे हे लवकरच शिजणार आहेत। हे बघा एवढे मुठकुडे बसले यामध्ये आणि आता मी हे 10 ते 15 मिनिट वाफेवर छान झाकून शिजवून घेणार आहे। याला मी आता मध्यम आचेवर लालसर होतपर्यंत तळून घेणार आहे। मी आता याला पलटून घेतलेलं आहे। एका बाजूने हे लालसर झालेले आहे आणि आता याला दुसऱ्या बाजूने पण थोडे लालसर होईपर्यंत याला मध्यम आचेवर तळून घेत आहे। बघा मुठकुडे मी आता दोन्ही बाजूनी छान पलटून घेत आहे। हे बघा आता हे 2 मुठकुडे छान लालसर तळलेले आहेत, त्याला मी आता काढून घेत आहे आणि यामध्ये पेपरवर ठेवत आहे। त्यामुळे पेपरवर याचं तेल नितळले जाते आणि या मुठकुड्यामधील तेल कमी होऊन जाते। हे बघा हे केण्यापासून बनवलेले मुटके आपण 2 प्रकारे खाऊ शकतो। एक तर वाफवल्यानंतर पण खाऊ शकतो। यामध्ये अजिबात तेल नाही आहे। तुम्हाला जर वाटत असेल की मला तेलकट खायचं नाही तर तुम्ही हे असे वाफवून सुद्धा मुळकुटे खाऊ शकता। आणि ज्यांना जर तळलेले जर आवडत असतील तर हे असे तळलेले मुळकुटे आपण खाऊ शकतो। दोन्ही पण खूप सुंदर लागतात आणि पौष्टिक पण खूप आहेत। हे बघा मी आता याची टेस्ट करून तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा याचा आवाज किती छान येत आहे। असे एकदम यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे जास्तच कुरकुरीत झालेले आहेत। खूप सुंदर झाले हे मुठकुडे। केनाच्या रानभाजीपासून बनवलेले असल्यामुळे हे खूप पौष्टिक आहेत। त्यामुळे सर्वांनी माझी ही रेसिपी बघून असे तुम्ही मुठकुडे बनवा आणि खा व निरोगी राहा।